नमस्कार सगळ्यांना. मी प्रियांका आणि सिद्धिका डिझायनर आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 32 छातीचा बोटनेक ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग कसा करायचा ते बघणार आहोत. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाऊजसाठी लागणारं मेजरमेंट इथं बघूयात. उंची आहे 13.5, छाती 32, कंबर 26, पुढचा आणि मागचा गळा आहे बोटनेक, बाही लांबी आहे 9 इंच, दंडघेरा आहे 9 इंच. त्यासाठी लागणारं सामान इथं घेतलेलं आहे आपण. अस्तर, मेन फॅब्रिक, खडू, टेप, पिना आणि कात्री. तर सगळ्यात आधी अस्तरच्या ज्या खालच्या दोन्ही बाजूच्या पट्ट्या आहेत त्या 1-1 इंचाच्या सोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथं उंचीमध्ये 1 इंच मिळवून मी ॲड केलेले आहे 14.5 इंच. मुंडा खोलीसाठी इथं मी घेतलेले आहेत 6.5 इंच. शोल्डरसाठी सुद्धा इथं 6.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर मुंडा खोलीच्या रेषेवर सरळ रेषा घ्यायची. आता आपण छातीचं मेजरमेंट घेतलेलं आहे 32 + 2 इंच 10 इंच. कमरेत अर्धा इंच कमी घ्यायचे आणि क्रॉस पद्धतीने मेजरमेंट जोडायचं. इथे 1 इंचवर आपण मागील मुंड्याचा आकार काढलेला आहे. अर्धा इंच आत घेऊन पुढील मुंड्याचा आकार काढायचा आहे 1 इंच घेऊन. त्यानंतर गळा रुंदीसाठी 3.5 इंच घेतलेले आहेत आणि उभे आपण घेतलेले आहेत 4 इंच. 1.5 इंच तिरपे घेऊन मागील गळ्याचा आकार काढायचा आहे. आधी आपण मागील भागाचं कटिंग करणार आहोत, त्याचा वापर करून आपण पुढील भागाचं कटिंग करणार आहे. तर इथं मला गोल शेप हवा होता म्हणून इथं मी गोल शेपचा आकार घेतलेला आहे. त्यानंतर व्यवस्थितपणे काढलेला आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथं फक्त मागील मुंड्याचा आकार कट करायचा आहे, पुढील मुंड्याचा आकार कट करायचा नाही आहे. जो शेप होता तो सुद्धा आपण इथं कट केलेला आहे. दुसरा अस्तरच्या दुसऱ्या घडीवर आपण एक सरळ रेषा आखून घेतलेली आहे. जे आपल्याला मिळालेलं कटिंग होतं आपल्याला ते त्यावर जसंच्या तसं आखून घ्यायचं आहे. आता आपण जो पुढील मुंड्याचा आकार दिला होता तो इथं काढणार आहे सेम पद्धतीने. इथं आपण पुढील मुंड्याचा आकार काढलेला आहे. त्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच वाढवायचे आहेत. फिटिंग मेजरमेंटच्या इथून आपल्याला 2 इंच मेजरमेंट एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. प्रिन्सेस कट कटिंग करत आहे म्हणून. वरच्या बाजूला अर्धा इंच, खालच्या बाजूला 2 इंच असे घेऊन तिरपे आपल्याला जोडायचे आहेत. त्यानंतर हा शेप सुद्धा आपल्याला पुढील भागाचा कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थितपणे कटिंग केल्यानंतर आता आपण टक्स पॉईंट बघणार आहोत. त्यासाठी मी आडवे 4 आणि उभे 4 या पद्धतीने मेजरमेंट घेतलेलं आहे. दोन्ही बाजूला मधल्या रेषेपासून 1-1 इंचाचे पॉईंट घेतलेले आहेत. आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला 4 इंचाच्या पॉईंटवर तिरपे जोडायचे आहेत, म्हणजे आपल्याला इथे एक त्रिकोण शेप मिळेल. त्यानंतर मुंडा खोलीची जी काटकोन झालेला होता तिथपासून वरती अर्धा इंच घेऊन आपल्याला प्रिन्सेस कटचा गोलाकार शेप द्यायचा आहे. या पद्धतीने शेपचा आकार मिळेल. आता आपल्याला हे आकार व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने खालच्या बाजूने तिरपे कट करायचे आहेत. मेन फॅब्रिकवर आपण सगळं अस्तर ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. या पद्धतीने आपलं सगळं कटिंग झालेलं आहे. बाहीचा जो व्हिडिओ आहे तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवूया. तर सगळे पार्ट आपल्याला व्यवस्थितपणे शिवून घ्यायचे आहेत. इथं हा पुढील पार्ट शिवत आहे मी. शिवताना त्यामध्ये अजिबात फुगा पडून द्यायचा नाही आहे. शिवून झाल्यानंतर कापड ज्यावेळेस आपण कट करतो तर अस्तरच्या लेवलमध्ये परफेक्ट पद्धतीने कापड कट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला शिवताना काही एक्स्ट्रा मार्जिन राहणार नाही. कटोरीचा पार्टसुद्धा आपण जोडून घेतलेला आहे व्यवस्थितपणे. तो सुद्धा आपल्याला परफेक्ट कट करायचा आहे. आता हे दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे. या पद्धतीने व्यवस्थित आपण जोडून घेतलेला आहे. बाही कटोरी थोडीशी ओढून लावायची, जेणेकरून आपल्याला पफ चांगला मिळतो. अशा पद्धतीने आपले पुढील पार्ट शिवून झालेले आहेत. हुकच्या पट्टीसाठी मी तर 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे फोल्ड करून. सरळ कापडावर ही पट्टी व्यवस्थित लावून त्यावर एक दाबटीप द्यायची आहे. त्यानंतर आतल्या बाजूला पट्टी फोल्ड करायची आहे आणि फुगा न पडून देता सरळ पद्धतीने एक टीप मारून घ्यायची. त्यानंतर फ्रंट पार्टचा जो खालचा भाग आहे त्यावर सुद्धा आपल्याला व्यवस्थित कापड लावून घ्यायचं आहे. कापड व्यवस्थित लावल्यानंतर खालच्या बाजूला पण व्यवस्थित शिलाई करायची. हुक पट्टीसाठी मी या टाईपमध्ये कापड जोडलेलं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिकचं.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थितपणे जोडून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने दाबटीप द्यायची आणि अर्ध्यामध्ये आपल्याला ही पट्टी फोल्ड करून अर्धीच टीप मारायची आहे. म्हणजे पुढच्या बाजूला आपण हुक पॉईंट करू शकतो. बोटनेक आहे, तुम्ही 5 किंवा 6 हुक लावले तरी चालेल. मी तर 5च मेजरमेंट ठेवलेलं आहे. या पद्धतीने हुकपट्टी आपली तयार झालेली आहे आणि पुढील भाग सुद्धा आपला तयार झालेला आहे. बॅक पार्ट बघूया आता आपण. तर बॅक पार्टला आधी टाचण्या लावून घ्यायच्या आहेत व्यवस्थितपणे, जेणेकरून आपला शेप शिवताना हलणार नाही. या पद्धतीने आपल्याला हळूहळू करत गोल शेप शिवून घ्यायचा आहे. आधी व्यवस्थितपणे इथं टीप मारून झाली की सगळा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मधला गोलाकार झाल्यानंतर मधी छोटे छोटे कट मारायचे आहेत, जेणेकरून आपण कापड उलटं केल्यानंतर त्यामध्ये कोणतीही चून पडणार नाही. कापड व्यवस्थितपणे एका लेवलमध्ये फिनिशिंगमध्ये दिसेल. या पद्धतीने त्या गोलाकार शेपवर आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे, दाबटीप व्यवस्थितपणे. आणि आपलं जे मेन फॅब्रिक आणि अस्तर होतं ते चारही बाजूंनी व्यवस्थितपणे जोडून घ्यायचं आहे. यामध्ये सुद्धा कोणताही फुगा येऊन द्यायचा नाही. फुगा जर पडला तर आपला ब्लाऊज घातल्यानंतर कुठं ना कुठं चून पडलेली दिसते, त्यामुळं फुगा येऊन द्यायचा नाही. टक्स पॉईंट बघूया. टक्स पॉईंटसाठी 2 इंचा मध्य करायचा आहे आणि फिटिंगच्या बाजूला 1 इंच सोडून आपल्याला आणखी एक मध्य करायचं आहे. या पद्धतीने म्हणजे मागील पार्टची घडी करायची, 1 इंच फिटिंगसाठी सोडायचे आणि मग आपल्याला टक्स पॉईंट मिळतील. टक्सची उंची तुम्ही आवडीप्रमाणे ठेवू शकता, 3, 3.5, 4 इंचापर्यंत. अर्धा इंच फक्त आपल्याला बाजूला मेजरमेंट म्हणजे टिप मारण्यासाठी घ्यायचे आहेत. अर्धा इंचाचा आपला टक्स येईल. क्रॉस पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे आणि खालच्या बाजूला आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे व्यवस्थित. चून म्हणजे टक्सचा जो पार्ट आहे तिथं आपल्याला छोटीशी चून पाडायची आहे, जेणेकरून पट्टी फोल्ड केल्यानंतर तिथंही आपल्याला फुगा मिळणार नाही. व्यवस्थित सपाट आकारात आपल्याला ही पट्टी जोडता येते, कुठेही अजिबात फुगा पडत नाही. या पद्धतीने आपला बॅक अँड फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. तर या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पार्ट सेट करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित दाबटीप किंवा टीप मारून घ्यायची आहे. पायपिंगचं आपण बघूया. एक्स्ट्रा कापड भरपूर राहिलं होतं म्हणून मी क्रॉस पद्धतीने 1.5 इंच घेऊन सरळ पट्टी काढून घेतलेली आहे. कुठेही मला जॉईंट द्यावा लागलेला नाही आहे. या पद्धतीने मी पायपिंगसाठी पट्टी जोडून घेत आहे. एका आकारात एका मार्जिनमध्ये ही पट्टी व्यवस्थित आपल्याला पूर्ण पुढील आणि मागील गळ्यावर जोडून घ्यायची आहे. पट्टी व्यवस्थित जोडून घेतल्यानंतर आतल्या बाजूला थोडीशी फोल्ड करायची, ज्यामुळे फिनिशिंग आपली प्रॉपर दिसेल. त्यानंतर पट्टी अर्धा इंच आतल्या कापड त्या पट्टीमध्ये धरून आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे, जेणेकरून आणखी पायपिंगच्या वेळेस फोल्ड केल्यानंतर आतमध्ये दोरे वगैरे दिसत नाहीत. या पद्धतीने व्यवस्थित पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. पट्टी जोडून झाल्यानंतर आता आपल्याला बरोबर पायपिंगसाठी जेवढं बारीक हवं आहे तेवढं धरायचं आहे आणि जी खाच पडलेली असते या पद्धतीने त्या खाचेत बरोबर टीप मारायची आहे. म्हणजे पायपिंगचा जो शेप आपल्याला मिळतो तो एकदम पाईपचा किंवा असा कडक शेपमध्ये आपल्याला पायपिंग मिळते, म्हणजे पायपिंग आपले लूज पडत नाही. तर या पद्धतीने सगळी पायपिंगवर खाचत टीप मारून घ्यायची आहे. इथं आपली पायपिंगसुद्धा तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपला ब्लाऊज इथं तयार झालेला आहे. बाही कटिंगचा आणि स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे त्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ बघूया. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.